यानंतर पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। पालघरमध्ये आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार हा गरोदर मातेसह गर्भातील बाळाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आलेली आहे। कासा उपजिल्हा रुग्णालयातून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी सेल्वास येथे नेताना मातेसह गर्भातील बाळाचा मृत्यू झालेला आहे। वेळेमध्ये रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांनी आरोप केलेला आहे। पालघरमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। डॉक्टरांवर कारवाई व्हायला पाहिजे, कारण आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, तिथे जवळजवळ 1.5 तास ते 1 तास घालवला। ॲम्ब्युलन्स पण टायमावर होती नाही आणि तिथे ॲम्ब्युलन्स आल्यानंतर डॉक्टरांनी नर्स दिली। डॉक्टर यायला पाहिजेत होता, कारण की डॉक्टर आला असता तर आमचे 2 जीव वाचले असते। दोघेही मरून गेलो। ह्यानं डॉक्टरांवरती ह्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। आमची बहीण आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो त्याला, तर आम्हाला म्हणजे ते डॉक्टर लोकांनी काही चौकशी केली नाही तिथे कासेला। आम्हाला तिकडे पाठवलं, म्हणजे वलसाडला घेऊन जा असं आम्ही म्हणजे सांगितलं का, म्हणजे इथेच व्हायला पाहिजे असं, म्हणजे एक जीव तरी आम्हाला वाचल्या पाहिजे असं। त्या म्हणजे सिस्टर त्यांनी दिली, सिस्टर नाही द्या पाहिजे, म्हणजे डॉक्टर दिलाय पाहिजे होता असं ते। आता तुमची काय मागणी? आमची मागणी काय, म्हणजे त्यावर कारवाई झाल्या पाहिजे, असं परतून व्हायला नाही पाहिजे असं।